जर्दाळू हे घुटीमध्ये उघडलं जातं आणि ते लहान मुलांना हळूहळू पाजलं जातं. ते पाजल्यावर लहान मुलं झोपतात. मला झोपवण्याचा विचार नाही ना? नाही हो सर. फार छान. चला, जर्दाळूचा हलवा आपण करणार आहोत, राईट? चला, त्याच्यासाठी लागणारं साहित्य काय ते घेऊन या. जर्दाळूचा हलवा करण्यासाठी लागणारं साहित्य काय ते सांगा. भिजवलेले जर्दाळू, साखर, तूप, जर्दाळूतल्या बिया, लिंबू आणि बदामाचे काप. बस एवढंच? येस. फॅन्टास्टिक. जर्दाळूच्या आतमध्ये एक मोठी गोलाकार बी असते, जे कव्हर टणक असतं. ते तुम्हाला फोडावं लागतं आणि त्याच्या आत हे बदामासारखं बी निघतं, बरोबर? येस, बरोबर. परफेक्ट. आता हे यांचा टंबपणा पाहता हे मला वाटतं एक 3-4 तास तरी भिजवलेत. 7 ते 8 तास भिजवलेले. कारण जर्दाळू एवढं फुगीर नसतं, हे म्हणजे झालेलं आहे. ठीक आहे, काय करायचं पहिल्यांदा? सगळ्यात आधी एक कढई घ्यायची आहे, गॅसवर आपण ठेवूयात. लगेच गॅस लावायचा? येस. चला. येस. त्याच्यानंतर आपण हे जर्दाळू जे आहे ते टाकायचं याच्यामध्ये. लगेच घ्या, टाका. आपण काय करूया ना, थोडस आता याला असं हळूहळू असं स्मॅश करूयात. छान सुगंध येतोय. हो हो. बरं, आपण जरा हे उकळेपर्यंत मला एक सांगा, अभ्यासात तुम्ही कशा होतात? अभ्यासात मी म्हणजे पहिल्या 3 मध्येच असायचे मी. अरे बापरे. येस. पहिल्या 3 मधली मुलं शक्यतो फोकस ठेवून नोकरी करतात. तुम्ही सोडली, मला आश्चर्यच वाटतंय सारखं. पण आता निवेदनात प्रोफेशनली काम करतात. येस, त्याचं मानधन वगैरे मिळतं? मिळतं. येस. चला, मस्त. आजच्या इथल्या केलेल्या निवेदनच नाही मिळणार? हा, काही हरकत नाही. ठीक आहे. नाही तर माझं घेऊन जाल पाकिट. नाही. काय घालायचं याच्यात? आपण याच्यामध्ये थोडंसं तूप टाकूया. मला वाटतं आपण थोडंसं ना आता याच्यामध्ये साखर टाकूयात आणि याला आपण शिजवत ठेवूयात. ठीक आहे ना, तुम्हाला जे वाटतं तेच आम्हाला वाटतं. 5 ते 6 चमचे आवडीनुसार साखर घालूयात. आता ही साखर विरघळेपर्यंत सांगा. मग माहेरी तर तुम्ही स्वयंपाक पाण्याला हातच नव्हता लावला. Yes. इकडे सासूबाई आहेत. मग कधी काय श्रद्धा असं झालं नाही? ऍक्च्युली काय झालं, मी तुम्हाला एक किस्सा सांगते. सांगा. लग्नानंतर पहिल्यांदाच स्वयंपाक करण्याचा योग आला आणि म्हटलं अरे बापरे, एवढे सगळे लोक आहेत, असं कसं करायचं. मग म्हटलं की पनीरची भाजी बनवूयात. पनीरची भाजी? हा. आणि कसं बसं केलं. मग त्यांना कळालं की बाबा फारशी फ्लुएंट नाहीये. मग नंतर आमच्या सासूबाईंचं माझं असं ठरलं की मी घरातली इतर कामं करणार आणि त्या स्वयंपाक करणार. म्हणजे मी झाडू, पोछा किंवा इतर छोट्या मोठ्या कपड्यांच्या घड्या घालणे, कपड्यांचं डील झालं. हा. येस, बरोबर. बरं, हे मीच करायचंय का? करते ना मी. मला काय वाटतं ना सर, आपण इथे ना एक झाकण ठेवूया आणि थोडंसं रेस्टला देऊया. बर, किती वेळ ठेवायचं झाकण? एक 5 मिनिटं. बरं, ठीक आहे. आणि मग पुढे याच्यानंतर आपण बदामाचे काप आणि लिंबाचा रस अर्धा चमचा तो टाकायचा आणि स्मॅश करून घ्यायचं. कुस्करायचंय? हा. मग तुम्हाला ते आपण पावभाजीला वापरतो ते लागत असेल? येस. बर, याला छान वाफ आलीये. येस, आपण याला स्मॅशरने आता स्मॅश करून घेऊया. मी तुम्हाला देतो जरा. तसं जर्दाळू हे जुन्या लोकांच्या वापरामध्ये जास्त येतं. म्हणजे आपल्या आजी आजोबांच्या काळामध्ये जर्दाळूचा वापर आता तितका घराघरात अगदी सरळ होत नाही. प्रमाण कमी. मग ही रेसिपी तुम्हाला शिकवली कोणी? ऍक्च्युली मी गव्हर्नमेंट क्वार्टर्स मध्ये राहायचे, देहू रोड येथे. तर आमच्या शेजारी आर्मीवाले कपल होते आणि त्यांच्याकडून मी हा पदार्थ शिकले. बर, कुठले होते ते? हैदराबादचे होते. अरे वा, फार छान. हैदराबाद मध्ये या पदार्थाला काही वेगळं म्हणतात? हो, याला खुबानिका मीठा असं बोलतात. खुबानिका मीठा? हो. याच्यावरती काय करतात, टॉपिंग म्हणून आईस्क्रीम वगैरे किंवा घट्ट मलाई असं सर्व करतात. आणि प्रत्येक लग्नामध्ये जर हा पदार्थ नसेल तर ते लग्न अपूर्ण मानलं जातं. अरे वा. येस. मी माझी ताकद लावून जर्दाळूंना चेचण्याचा प्रयत्न करतोय. झालंय काय पूर्ण? नाही, थोडंसं ना आपण याला आणखीन शिजवून देऊया आणि जॅम सारखं घट्ट होईपर्यंत आपण पुन्हा एकदा झाकण ठेवूया. झाकण ठेवायचं. छान. पाणी घालायचंय का? नाही, पाणी नाही घालायचं. साखर पण नाही. ऑलरेडी आपली साखर टाकून झालेली आहे, त्यामुळे साखर पण नाही टाकायची. थोडंसं आपण ठेवून देऊया सो दॅट आणखीन ते एकदम स्मूथ होईल. बर, आपण झाकण काढून बघू. हा, हो, क्या बात है यार. तुम्ही जे मगाशी म्हणालात ना की त्याला एक जाम सारखं टेक्स्चर आलं पाहिजे, ते आलंय बघा. हा, बरोबर आलेलं आहे. आता काय
थोडासा लिंबाचा रस टाकूया. लिंबाच्या रसाने काय होतं ना, एक छान अशी ग्लेज येते आणि साखरेचे खडे पण होत नाहीत. बर, पुरे का? पुरे. आता आपण याच्यामध्ये काय करूया, थोडे बदाम टाकूयात. अरे थोडे काय, भरपूर घाला सडळ हाताने. सगळे घालायचं. म्हणजे काय, ओके चल. क्या बात है. खाईन तर पौष्टिकच, असाच माझा स्वभाव आहे. झालं तयार. येस. किती छान आहे हो. त्याच्यामध्ये ते जर्दाळूच्या बिया हा, पण नंतर ना टॉपिंगला आपण ठेवूया. सजावटीसाठी. होय, सजावटीसाठी. अच्छा. म्हणजे ते जरा कशाचा पदार्थ केलाय कळायसाठी नंतर घालूच. राईट. पण आता एक आपलं ठेवलंय तर आपलं जर्दाळूचं मान, नाही तर बियांना असं वाटायला नको माझाच पदार्थ आहे, मलाच नाही घातलं. बरोबर आहे. आता आपण काय म्हणजे वेगळं असं बदाम घेणं जर कोणाला परवडत नसेल तर याच्याच ह्या ज्या बिया आहे ज्याला आपण बदाम म्हणू शकतो, तर ते पण आपण टाकू शकतो. फारच छान, मस्त झालं तयार मला वाटतं. हो ना. येस येस फारच सुरेख. चला काढून घेऊया. येस. झटपट तयार झालाय पदार्थ, फारच मस्त. जर्दाळूचा हलवा मी पहिल्यांदाच पाहिला आणि मला खूपच आवडला. अफलातून, अप्रतिम. गरम गरम खाऊन बघायचं का? नक्कीच. घ्या बरं एक चमचा. पहिला घास तुम्ही घ्या, मग मी घेतो. नाही नाही, तुम्ही घ्या सर. कसं झालाय सर? अप्रतिम झालंय, थँक्यू. अप्रतिम, फार छान. मी फार दिवसांनी असा एक छान, म्हणजे साखरंबा जसा आपला असतो ना एक मराठमोळा, पण हा जर्दाळूचा एक वेगळा हलवा आहे. फारच छान आहे. जर्दाळूचा हलवा पौष्टिक आहे, गोड आहे, छान. घरी कोणी पाहुणे येणार असतील, तुम्हाला काही वेगळं गोड खायची इच्छा झाली तर नक्की करून पहा जर्दाळूचा हलवा. लिहून घ्या लागणारं साहित्य आणि कृती. जर्दाळूचा हलवा 4 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: भिजवलेले जर्दाळू 1 मोठा बाउल, साखर 4 ते 5 चमचे, तूप अर्धा चमचा, लिंबू अर्धा चमचा, बदामाचे काप आवडीनुसार, जर्दाळूच्या फोडून घेतलेल्या बिया 8 ते 10. कृती: एका कढईत भिजवलेले जर्दाळू आणि त्यात थोडं पाणी घालून शिजवून घ्या. त्यात थोडं तूप आणि 4 ते 5 चमचे साखर घालून परतून घ्या आणि झाकण लावून शिजवून घ्या. आता त्यात लिंबाचा रस घालून एकजीव करून घ्या. शेवटी बदामाचे काप आणि जर्दाळूच्या बिया घालून सर्व्ह करा. एक नंबर झाला जर्दाळूचा हलवा. मज्जा आली मला खायला. पुढचा पदार्थ बघूया. मूग मिरचू. काय? मूग मिरचू. मूग मिरचू. मूग मिरचू साठी लागणारं साहित्य आपल्या समोर आहे. श्रद्धाजी, साहित्य सांगा. हे उकडलेले मूग आहेत. बरं. मिरच्या, लसूण, कोथिंबीर, हळद, जिरे आणि मीठ. चला, मूग मिरचू. पहिला पदार्थ तुम्हाला एका हैदराबादी कपलनी शिकवला होता. हा. हा कोणी शिकवला? हा मी एकदा सासूबाईंनी केला होता तेव्हा पाहिला होता हा पदार्थ. अच्छा. हा. आणि तुम्हाला आवडला? हा. आज सासूबाई म्हणजे 7वे आसमान पे असतील. माझी सून, माझी सून. चला पटकन कृती करूया. काय देऊ? कढई. कढई देऊ. येस. येस. काय लागणार आहे तुम्हाला आधी? हे तापेपर्यंत ना थोडस बरं. तेल टाकायचं आहे. ठीक आहे. तेल थोडस गरम होईपर्यंत आपण याचा ठेचा करून घेऊयात खलबत्त्यामध्ये. किती लागणार आहे तेल? हा, एवढं पुरेसं आहे. पुरे? हा, पुरेसं. तेल गरम होईपर्यंत ठेचा करायचा आहे. येस. खलबत्त्यात? येस. काय घालायचं खलबत्त्यात? मिरच्या किती सगळ्या घेऊ? हा, म्हणजे 7-8. त्याच्यानंतर लसूण याला भरपूर लागणार आहे. जेवढा लसूण जास्त तेवढी याची चव वाढणार आहे. लसणाच्या पाकळ्या. येस. आता काय आणि हे जिरं घाला. आता पुढे आता मीठ आहे ते थोडंसं टाकायचं. टाका की. डायरेक्ट टाकलं तो, जास्त नाही पडलं? नाही, ते नंतर आपण ऍडजस्ट करूयात. ओके ओके, ठीक आहे. आता याला आपण ठेचूयात. ठेचून घे. किती ठेचायचंय मिरच्याला? झालं का? इनफ. इकडे तेल तापलेलं आहे. येस. काय करायचंय? आता आपण काय करूया, हा जो ठेचा आहे ना तो आपण याच्यामध्ये ट्रान्सफर करूया. कढईमध्ये. येस. बरं.